मी तुमची सर्वांची लाडकी दीपिका. आज आम्ही आलेलो आहोत डायगरला आणि व्याची प्रॅक्टिस करतोय. तर माझे मी तुम्हाला नवीन स्टुडंट दाखवते. इकडे बघा, ही आणि ही नवीन आहे. नाव सांग तुझं? त्रिशा आणि सरनेम? पाटील. ही जी सुहानाची सख्खी बहीण ही, आणि ही नवीन आहे रीना. पण ही डान्स मध्ये होती, पण आता नवीन डान्स दिव्यासाठी आम्ही जॉईन केल्यात या दोघी जणी. आणि आता तुम्ही जो आम्हाला प्रेम आणि प्रतिसाद देताय खूपच छान आम्हाला वाटलंय. आम्हाला प्रत्येकाचा कॉल मेसेज आला की खूप छान डान्स झाला तुमचा, आणि असाच तुमचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या. आणि वैष्णवी बघा काहीतरी बोलते, तिचा उद्या वाढदिवस आहे. तुम्ही तिला सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करा. माझी स्टुडंट आहे ती. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी, हॅपी बर्थडे टू यू. ऍडव्हान्स मध्ये होता. उद्या वाढदिवस आहे तिचा 15 तारीख. तर आज आम्ही तिला सेलिब्रेट आजच आम्ही करतोय. तर दामिनी आहे इकडे. हॅलो सर्वांनी, आमचा आगरी महोत्सवला नक्की कार्यक्रम बघा. आम्ही खूप 1 महिन्यापासून आम्ही जी प्रॅक्टिस करतोय खूपच आमचा जो आहे ना प्रॅक्टिसचा जो आमच्यावरती दबाव आहे, जो की जबाबदारी आहे एक प्रकारची, की आम्ही शिकवतो डान्स. लोक पोरांना पण फक्त शिकवतो, नाही तर तो परफॉर्मन्स केल्यानंतर आपल्याला स्वतःला पण जाणीव होते की आपण काय शिकवलं आणि काय सगळ्या पोरींनी काय तिकडे जाऊन परफॉर्मन्स दिला आहे. खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्या स्वतःच्या पोरी स्टेजवर नाचत असतात आणि आपल्यालाच बघणारी जी प्रेक्षक आहेत ते खूप असतात. आता यावर्षी सुहाना नव्हती, पण सुहानाची मम्मी स्वतः डान्स बघायला आलेली. तिच्या मम्मीला एवढा डान्स आवडला, त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले तिला बघायला. आणि ती म्हणजे तशी ती शरीराने एकदम वीक आहे, पण तरी सुद्धा तिचा डान्स करून आम्ही एवढा तिचा स्टॅमिना वाढवलाय. तू सांग, तुला कसं वाटतंय डान्स करताना? छान वाटलं आणि डान्स पण खूप छान होता. आणि तिने एवढं छान, म्हणजे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्टेजवर केला. आम्हाला वाटलं नव्हतं सुहाना एवढं छान करेल, पण एवढ्या मोठ्या स्टेजला तिने परफॉर्मन्स दिला. तो आम्हाला म्हणजे आम्ही तिला सांगूच शकत नाही, एवढा आम्हाला आनंद झाला. तिला मध्ये आम्ही ठेवलेली. आम्हाला एवढा आनंद झाला तिला बघून की एवढ्या मोठ्या स्टेजला तिने फर्स्ट टाइम केलेला. आम्ही जेवढं ॲक्सेप्ट केलेलं ना तिच्यापासून की ती असं एक्सप्रेशन देईल का, असं आम्हाला डाऊट होता, पण तिने एवढा छान डान्स केला. आम्ही शिकवलं त्यापेक्षा जास्त तिने आम्हाला डान्स करून दाखवला आणि प्रेझेंट तसा छान केला. आणि तिच्या घरच्यांना सुद्धा खूप डान्स आवडला. तिची मम्मी पण मगाशी मी तिच्याशी बोलत होती, प्रॅक्टिसचा टाईम झालेला तिला बोलवायला, तर ती तेच सांगत होती आम्ही घरामध्ये तेच लावतो. म्हणजे स्वतःच्या पालकांना स्वतःच्या मुलींबद्दल एवढा अभिमान वाटतो ना की माझी पोरगी एवढी छान नाचली. आणि ते आम्हाला ऐकल्यावर खूप बरं वाटतं की आपण बाबा शिकवतो त्याचं फळ तर मिळतंय. आणि त्यांची पण शेवटी मेहनत आहे. प्रत्येकजण डान्ससाठी खूप मेहनत घेतोय. प्रत्येकीचा क्लास बुडवलेत त्यांनी, शाळा बुडवलेत, आणि काय काय त्यांनी करून त्या झाल्यात उभ्या. तर बरं वाटतंय त्यांना चांगलं शिकून, आम्हाला खूप बरं वाटतंय. तर आता आम्ही प्रॅक्टिस, आमचे 2 डान्स झाले तेव्हाच आम्हाला खालती स्टेजवर उतरल्याच आम्हाला 4 जणींचे नवीन ऍडमिशन मिळाले. आणि म्हणजे आपला काम काय ते खालती जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना समजतं, त्यांना येतं. आणि ते ऍक्च्युली पहिले पण डान्समध्ये होत्या डान्स क्लासला, तो डान्स क्लास सोडून आमच्याकडे येणार ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण बोलू ते वेगळं, पण जेव्हा स्वतः पॅरेंट्स बोलतात की मी त्या क्लासला माझ्या मुलीला पाठवते, पण आता मी तुझा डान्स बघितल्यापासून मी तुझ्याकडे पाठवीन, तर ते ऐकल्यावर खूप बरं वाटतं की आपण कुठेतरी चांगलं शिकवतो. काम आपला चांगला आहे. हो, आपला काम चांगलं आहे आणि आम्ही मनापासून शिकवतो. आणि तुम्ही विचारा सुहानाला कसा वाटला आपला डान्स? खूप छान, मज्जा पण आली. आणि कसं शिकवतो आम्ही? खूप छान. कोणाचा खूप आवडला मला. दबाव टाकून शिकवण्यामध्ये वेगळा असतो, म्हणजे ऍक्च्युली शिकवलं पाहिजे. आणि कसं डान्स कोरिओग्राफर नसतात, तर मग ते बेसिक पासून यांना येत नसतं, तर तेव्हापासून शिकवणं खूपच कठीण असतं. कारण की बीट्सचं नॉलेज नसतं, रिदमचं नॉलेज नसतं, आणि कसं फिरायचं आहे, काउंटिंगचं नॉलेज नसतं. हे सगळं आम्ही घेऊनच एका महिन्यात यांना 5 डान्स शिकवले. आणि आम्हाला खूप अभिमान वाटतं की
पोरींना आम्ही अशा उभ्या केल्यात आणि आता ती एवढी खुश आहे तर तिने तिच्या बहिणीला पण घेऊन आली. नवीन ऍडमिशन भेटला आम्हाला, खूप छान वाटलं, खूपच छान. आता आम्ही वैष्णवीचा वाढदिवस करणार आहोत. स्टेज परफॉर्मन्स डायरेक्टच ही आली स्टेजवरती, तरी हिला फिअर नव्हता. एक प्रकारचा फिअर असतो पोरांच्या मनामध्ये की हो, आपण कोण कोण स्टेजवर बाजूला गेल्यानंतर होतात. आता हिची जेव्हा प्रॅक्टिस घेत होते ना, तर हिची मम्मी आहे ना, हिची प्रॅक्टिस घ्यायची. ऍक्च्युली जर लेट ऍडमिशन झालेलं तर हिची मम्मी प्रॅक्टिस घ्यायची ना, तर ही आहे ना थोडी विसरायची, बाजूला उभी राहायची. मग आम्ही त्या गोष्टीला घाबरलेलो की तिची मम्मी आम्हाला असं सांगत होती, तर आम्ही घाबरलेलो की बापरे मग ही स्टेजवर काय करेल. पण एवढा जबरदस्त तिने परफॉर्मन्स केला ना, जास्त शो खरंच. पण तिलाच केलंय. म्हणजे शो पण तिलाच केला. कॅमेरामॅन काय करतात, जो चांगला करतोय, जो ज्याच्यात स्टेप एकदम परफेक्ट आहे त्यालाच दाखवतात. आणि आम्ही यांना सांगितलंच आमच्यावरती काहीच नसतं, सगळं परफॉर्मन्स जे ऍक्च्युली खालती पण आम्ही सांगितलेलं कॅमेरामॅनला की आमच्या पोरींनाच जास्त दाखवा, मागे जास्त फिरवू नका. तर त्यांनी पण तसंच केलं. आणि ऍक्च्युली पोरींना शिकवणं आणि त्यांना प्रेझेंट करणं, म्हणजे शिकू आपण कधी पण शकतो डान्स, पण जेव्हा मोठा प्लॅटफॉर्म भेटतो आपल्याला तिथे प्रेझेंट करणं खूप मोठी गोष्ट आणि असते. ते सगळं स्टुडंट्स वरती असतं खरं तर. कारण की स्टुडंट्स एकाच जागेवर जर उभा राहिला आणि डान्सच केला नाही तर मग dance बेकार दिसतो बेकार dance. वाटणार. पण यांनी न्यू ऍडमिशन आहे, न्यू मोठा स्टेज पण आहे, तरी पण एकदम खूप भारी, best खूप यांनी असं पण नाही की dance केला. गॅदरिंग मध्ये कधी केलंय तिने, तिला तसा पण इंटरेस्ट नाहीये. म्हणजे ती कधीतरी केलंय तिने, पण तिला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा आयडिया पण नव्हती, तरी तिने खूप छान केलं. आणि आम्हाला असे स्टुडंट पाहिजे. आणि आम्हाला अभिमान आहे की आपण शिकवलंय, पण ते चांगल्या पद्धतीने आम्ही शिकवायचं काम करू, पण घेणं पण त्यांच्या हातात असतं. तर ते तिने आम्हाला करून साथ दिली दाखवलं. आणि साथ पण खूप छान दिली. आणि थँक्यू सुहाना, एकदम छान तू डान्स केला आणि एकदम भारी वाटलं. खूपच भारी वाटलं. आमची स्टुडंट डान्स तर आमचे आता भारी हिला झाले. आम्हाला तयार करायची, हिला आता तयार करतो. यांचे नातेवाईक खूप येतात आणि सगळे येतात आणि बघतात, आम्हाला भारी वाटतं. म्हणजे आता हिला उभी करायची. हे बघा गाईज, प्रॅक्टिस बघा आमची. हे बघा प्रॅक्टिस बघा आमची, जो तो मोबाईलवर आहे. तर मंडळी जेवायला आणलंय, वैष्णवीच्या मम्मीनी वाढलंय. तर बघा जेवायला काय काय आहे. सगळं वैष्णवीच्या मम्मीनी बनवलंय. हा, हे करेला फ्राय आहे आणि ही भाजी आहे मटकीची, त्यामुळे फ्लॉवर वाटाणा, फ्लॉवर बटाटा टाकलाय. आणि ही चटणी आहे आणि ही बिर्याणी आहे. इथे सॅलेड दिलंय त्यांनी, इथे पापड आहे. नाही सांगून पण मॅडमनी, यांच्या मॅडम फॅशन डिझायनर आहेत. म्हणजे त्या माझ्या जावच आहेत, ताई त्यांना मी बोलते. त्या ताईंनी आम्ही नाही सांगून पण हे सगळं बनवलं. तर थँक्यू सो मच ताई. या तुम्ही पण जेवायला. आणि आम्ही आता पोचलोय आगरी महोत्सवला आणि आज आमचा लास्ट डान्स आहे. तर तुम्ही सर्वांनी आमचा डान्स बघा. आजचा दिवस आहे पाचवा आहे ना, आज दिवस 5वा दिवस आहे. आणि तुम्ही आमचा डान्स बघा, लिंकवर जाऊन बघा. 5व्या दिवशीचा आणि गणपतीचा डान्स आहे आणि दत्ताचा डान्स आहे. नक्की तुम्ही बघा. आमचा विठ्ठल आहे, तर तुम्हाला सरप्राईज आहे थोडा, तर तुम्हाला ते पण बघायला मिळेल, या व्लॉगमध्येच बघायला मिळेल. आणि तुम्ही डान्स सुद्धा बघा. ही ऋत्विका आहे, तुम्हाला वाटेल कोण आहे, गणपती बाप्पा. ही बघा ऋत्विका. तर आमचा गणपतीच्या डान्सला तिला आम्ही बनवलंय फॉर्मेशनसाठी.